पुढच्या काही मिनिटांमध्ये गांधी स्मृती स्थळापर्यंत पोहोचेल। काही मीटरचं अंतर बाकी, साधारणतः अजून 1 किलोमीटरचं अंतर यापासून बाकी आहे। पण असं असताना कार्यकर्त्यांचा जोश, कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। घोषणाबाजी सातत्यानं पक्षाच्या या सगळ्या खासदार कार्यकर्त्यांकडून केली जाते, कारण ज्या पद्धतीनं बॅरिगेटिंग लावलेलं होतं ते बॅरिगेटिंग तोडवून हे सगळे कार्यकर्त्यांनी तोडलं आणि बसेस पुढे घेऊन जाताना आपण बघतोय 3 बसेस एकामागे एक, या तिन्ही बसेस आल्याच आपल्याला बघायला मिळतंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानाबाहेर खरं तर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी मोठ्या प्रमाणावरती केली गेलेली होती। मात्र असं असताना देखील हे कार्यकर्त्यांच्या आग्रहापुढे बस जी आहे ती पुढे निघाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। काँग्रेसचे सगळे खासदार, इंडिया आघाडीचे खासदार देखील या बसेसमध्ये आहेत आणि त्यांच्याकडनं गांधी स्मृती स्थळापर्यंत जाण्याचा निर्धार खरं तर या सगळ्यांनी केलेला आहे। मी जसं म्हटलं तसं 2 दिवसापूर्वी म्हणजे मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे निवासस्थान आहे 7 लोककल्याण मार्ग, त्या ठिकाणापर्यंत राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी पोहोचले होते। त्या दिवशी सगळ्यांना चकवा देत राहुल गांधी त्या ठिकाणी गेल्यामुळं पोलिसांच्या सिक्युरिटीवरती एक प्रश्न उपस्थित झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। आणि त्यानंतर मात्र आज राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाकडून मेसेज दिला गेलेला होता की 6 वाजता, सायंकाळी 6 वाजता राहुल गांधी यांचं जे निवासस्थान आहे 5 सोनेरी बाग रोड, त्या ठिकाणी सगळ्या खासदारांची बैठक, तातडीची बैठक खरं तर बोलवली गेलेली आहे। अशा पद्धतीचा मेसेज 5 वाजता 4:30 वाजताच्या दरम्यान सगळ्या खासदारांना दिला गेलेला होता। त्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवरती आल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि पोलिसांकडनं खरं तर तेव्हापासूनच बॅरिगेटिंग या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती केलेली होती। बॅरिकेडिंग जरी मोठ्या प्रमाणावरती तैनात केली गेली असली तरी बॅरिकेडिंग तोडून कार्यकर्ते आणि खासदारांची बस पुढे निघाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। संसदेमध्ये सोमवारपासून खरं तर कामकाज सुरू झालेलं आहे, पण कामकाज होत नाहीये। म्हणजे सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्याच्या नंतर आक्रमक पवित्रा इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं असल्याचं बघायला मिळालं होतं। लोकसभेमध्ये जे केसी वेणुगोपाल काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आहेत ते असतील, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव असतील, यासह सगळ्यांकडनं आक्रमक पवित्रा मांडला गेलेला होता आणि नीट पेपर फुटी प्रकरणावरती चर्चा झाली पाहिजे हा मुद्दा त्यांच्याकडनं मांडला गेला होता। किरण रिजिजू असतील, JP नड्डा असतील, यासह नितीन नवीन, अमित शहा या सगळ्यांकडनं सांगितलं गेलेलं होतं। या सगळ्यांकडनं सांगितलं गेलेलं होतं की चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, मात्र राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष चर्चेसाठी तयार नाहीये असं त्यांच्याकडनं सांगितलं जात होतं, असं त्यांच्या पक्षाकडनं सांगितलं जात होतं। मात्र आज रणनीती खरं तर काँग्रेस पक्षाने आणि त्याच्या सहकार्याने बदलल्याचं बघायला मिळालं आणि त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अगोदर झाला पाहिजे आणि त्यानंतरच नीट पेपर फुटी प्रकरणावरती संसदेमध्ये चर्चा करावी, तोपर्यंत आम्ही सभागृह चालू देणार नाही, ही भूमिका त्या सगळ्यांची असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यानंतर कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। 2 वाजल्याच्या नंतर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत कामकाज देखील तहकूब केलं गेलेलं आहे। असं असताना राज्यसभेमध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती आहे। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आक्रमक पवित्रा घेत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं तर सगळ्या विद्यार्थ्यांची, ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे किंवा त्या सगळ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे, हा मुद्दा त्यांच्याकडनं उपस्थित केला गेलेला होता। आज सकाळी जर सांगायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं ट्विट करत या सगळ्या नीट प्रकरणावरती भाष्य जे आहे ते केलं गेलं होतं, भूमिका स्पष्ट केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की नीट पेपर फुटी प्रकरणातील कुठल्याही आरोपीला सोडणार नाही, कुठल्याही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी, विद्यार्थ्यांच्या करिअर सोबत खेळणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही, अशाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं। आणि सोबतच या सगळ्या प्रकरणाची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आता सुनावणी घेतली जाईल किंवा त्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केलं जाईल हे त्यांच्याकडनं सांगितलं गेलेलं होतं। पण असं असताना काँग्रेस पक्षाचा मात्र आक्रमक भूमिका होता। ज्यावेळी पंतप्रधानांनी ट्विट केला त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्ये राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडनं ट्विट केलं गेलं आणि पंतप्रधानांना उत्तर दिलं गेलं की जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांची माफी मागत आहे, त्यांनी 3 मुद्दे मांडले, विद्यार्थ्यांच्या 3 डिमांड आहेत, त्या 3 डिमांड तुम्ही जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत चर्चा होणार नाही, हा मुद्दा त्यांचा होता। स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई दिली पाहिजे, पंतप्रधानांनी माफी मागितली पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला पाहिजे, ही भूमिका होती। दुसरा महत्त्वाचा मुद्दा सोमवारी खरं तर दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडनं आंदोलन केलं गेलं होतं। म्हणजे अभिजित दिपके असतील त्यांच्या सहकाऱ्यांकडनं खरं तर आंदोलन केलं गेलं होतं, दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडनं, आणि त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगितलं गेलं होतं की आम्ही संसदेत